आत्ताची सर्वात मोठी बातमी. मंत्री धनंजय मुंडे हे काही दिवसापासून अडचणीत सापडलेलं दिसत आहे. म्हणजेच ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांची जी हत्या झाली, खूप निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी बोललं जात आहे विरोधकांकडून, म्हणजे जे सभागृहामध्ये विधानं पडली आव्हाड, त्याचबरोबर जे क्षीरसागर आहे संदीप यांनी देखील आरोप केला आहे की नाव न घेता त्यांनी DMDM असं म्हटलं आहे. म्हणजे डी म्हणजे कोण, बॉस असं बोलण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्याचबरोबर हे जे धनंजय मुंडे आहेत यांना काल मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना एक मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्याचबरोबर असं बोललं जात होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाणार नाही. पण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सरकारचे आभार देखील मानले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला नक्कीच मी खरं उतरल. तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभामध्ये म्हटलं आहे की या जो गुन्हा झाला आहे यामध्ये कोणीही आरोपी असू दे याची सखोल चौकशी होणार. त्याचबरोबर आम्ही जे बीडचे SP आहेत यांचं देखील त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं आहे आणि त्या ठिकाणी नवीन SPंची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर बीडमध्ये आता कडक मोकाचं जे अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की त्या व्यक्तीचे जो वाल्मिक करार आहे त्याला देखील त्याच्यावर एक गुन्हा तर झालेलाच आहे, पण दुसरा गुन्हा पण जर त्याच्यात तो जर असला तर त्याला देखील आम्ही शिक्षा करू, असं देखील आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिलं आहे. येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक करार यांच्यामुळे धनंजय मुंडे हे अडचणीत सापडते का, हे बघणं रंजक ठरणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.